नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अतिशय पौष्टिक असे दुधी भोपळ्यापासून फक्त 15 मिनिटात थालीपीठ बनवणार आहोत। दुधी भोपळ्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहेत, पण बऱ्याच वेळा लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती दुधी भोपळा खात नाहीत। तर अशा प्रकारे थालीपीठमध्ये आपण दुधी भोपळा टाकला तर सर्वांच्या पोटात आपोआप दुधी भोपळा जाईल आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहील। ही रेसिपी तुम्ही जेवणामध्ये नाश्त्याला करू शकता किंवा प्रवासात सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही बनवली तर दरवेळी याचप्रमाणे बनवाल अशी मला आशा वाटते आणि घरातील सर्वांना नक्की आवडेल। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम हिरवे वाटण करून घेऊया। त्यासाठी मध्यम तिखट असलेल्या 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत। मी हे 2 व्यक्तींसाठी बनवते। तुम्ही जेवढं बनवाल त्यानुसार तिखटाचं प्रमाण वाढवू शकता। तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हे मिरच्यांचं प्रमाण ठरतं। आता त्यानंतर 1 मोठा गड्डी लसूण घेतलेला आहे। लसणामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते, तर लसूण अवश्य वापरा। त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, देठासहित मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। ओवा, जिरे, कोथिंबीर यामुळे थालीपीठची चव तर अप्रतिम लागते, शिवाय पचनही छान होते। त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। एक पसरट ताट घेतलेला आहे आणि जाड होलची पाही किसणी आहे। तुमच्याकडे ज्या प्रकारची किसणी असेल ती घ्या आणि ताजा स्वच्छ असा दुधी भोपळा घेतलेला आहे। आता दुधी भोपळा खूप मोठा आहे म्हणून मी अर्ध्याच दुधी भोपळ्याची थालीपीठ बनवणार आहे। पण दुधी भोपळा किसण्यापूर्वी चव घेऊन पाहिजे। जर तो कडवट असेल तर बिलकुल वापरायचा नाही। तर हा दुधी भोपळा मी खाऊन पाहिला, बिलकुल कडू लागत नाही। आता काय करायचं, हा दुधी भोपळा आहे तो किसणीवरती किसून घ्यायचा। अशा प्रकारे बघा किस झालेला आहे। आता हे जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर दुधी भोपळा काळा पडू शकतो। म्हणून लगेचच अर्धी वाटी नाचणीचं पीठ, त्याच वाटीने 1 वाटी बाजरीचं पीठ। पिठांचं प्रमाण जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते तुम्ही टाकू शकता, फारसा फरक पडत नाही। तुमच्या आवडीनुसार पीठ टाकायचं। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी बेसन पीठ आणि थालीपीठ अधिक कुरकुरीत व्हावं त्यासाठी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ। जी पीठ अवेलेबल असतील ना ती तुम्ही सर्व टाकू शकता। पहा, याच्यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, गहू असं सर्व टाकू शकता। त्यामुळे थालीपीठ हे अतिशय पौष्टिक बनतं। मल्टीग्रेन खाण्याचे फायदे तर अनेक आहेत। थालीपीठ अधिक चुरचुरीत होण्यासाठी 1 छोटा कांदा बारीक कापून घेतलेला तो टाकला। मुठभर कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर भरपूर टाकायची, त्यामुळे चव अप्रतिम लागते। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि वाटून घेतलेलं 2 मोठे चमचे वाटण टाकलं। त्यानंतर अधिक चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं। दही टाकताना फ्रेश टाका, फार आंबट किंवा वास असलेलं दही टाकायचं नाही। आंबट तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण मसाला वाटताना मीठ टाकलेलं आहे। पीठला कलर छान येण्यासाठी 1 चमचा घरीच बनवलेली मिरची पावडर टाकली। आता हे सर्व मिश्रण सुरुवातीला कालवून घ्यायचं आहे आणि मग जसं लागेल असं थोडं पाणी ॲड करायचं आहे। सुरुवातीलाच पाणी ॲड केलं तर दुधीला पाणी सुटतं आणि मग मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते। म्हणून जसं लागेल असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मग मिश्रण मळून घ्यायचं आहे। दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची की दुधीचा किस केल्यानंतर फार वेळ ठेवायचा नाही, लगेचच थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना फार पातळ किंवा फार घट्ट मळायचं नाही, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाप्रमाणे पीठ मळायचं। असं पीठ मळलं की पटकन थापता येतं, म्हणजे थापताना फार वेळ लागत नाही। आता थोडासा तेलाचा हात लावला आणि लगेचच गोळे करायचे आहे। फार वेळ पीठ ठेवायचं नाही, नाहीतर पिठाला पाणी सुटतं। पोळपाटावरती कॉटनचं जाड कापड घेतलेलं आहे, ते पाण्यामध्ये बुडवून घेतलं आणि मग थालीपीठाचा गोळा करून घेतलेला तो हलक्या हाताने थापून घ्यायचा। मी आता छोटी छोटी थालीपीठ बनवणार आहेत। हलक्या हाताने थालीपीठ थापून घ्यायचं आहे। जर हाताला चिकटत असेल तर पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि मग पुन्हा थालीपीठ थापायचे आहे। सोबतच मी गॅसवरती तवाही गरम करायला ठेवलेला आहे, म्हणजे थालीपीठ थापून झालं की लगेचच आपण भाजून घेणार आहोत। अतिशय पटकन होतं, 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची थालीपीठ करून तयार होतात। आता पहा, पातळ असं थापायचं आहे। तुम्हाला जर जाड आवडत असेल तर जाड ठेवू शकता, पण पातळ थालीपीठ चविष्ट लागतात। आता त्यामध्ये त्याला होल करून घेतलं आणि उचलताना असं कापडासहित उचलायचं आहे। तवा छानपैकी गरम झालेला आहे। सुरुवातीचं थालीपीठ आहे म्हणून आपण त्याला तेल लावून घ्यायचं।
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि मग कापडाला धरूनच आपण थालीपीठ तव्यावरती टाकायचं आहे आणि अलगद हाताने कापड साईडला करायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साईडने थोडंसं तेल सोडायचं आणि मध्ये होल केलेले आहे त्यासुद्धा तेल सोडायचं, झाकण ठेवून द्यायचं आणि मध्यम गॅसवरती अर्धा ते 1 मिनिट शिजू द्यायचं। झाकण काढून थालीपीठ उलटून घ्यायचं। आपलं छानपैकी थालीपीठ झालेलं आहे। आता दुसऱ्या बाजूने तेल सोडून मिनिटभर भाजू द्यायचं। तर उलटून पाहिलं तर पहा किती खमंग असं थालीपीठ भाजलेलं आहे। तुम्हाला किती खमंग आवडतं? काही जणांना अशी कमी भाजलेली थालीपीठ आवडतात तर काही जणांना अगदी डाग पडेपर्यंत आवडतात। तर माझ्याकडे असे मध्यम साईजची भाजलेली थालीपीठ आवडतात, त्यामुळे मी अशा प्रकारे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजते आणि आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं। अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत। घेतलेल्या साहित्यामध्ये 9 थालीपीठ झालेले आहेत आणि 2 व्यक्तीच्या जेवणासाठी ती पुरेशी आहेत। ही थालीपीठ अतिशय पौष्टिक तर आहेत, पण पाहू शकत असाल किती मऊसूत झालेली आहेत। कशीही चुरगळली मुरगळली तरी पूर्वस्थितीत येतात आणि 8 ते 10 तास अशीच मऊसूत राहतात। प्रवासात नेण्यासाठी उत्तम ऑप्शन आहे। ही थालीपीठ तुम्ही लसणाची चटणी, दही, लोणचं, टोमॅटो केचप कशाही सोबत खाऊ शकता। अतिशय अप्रतिम चवीचे लागतात, भन्नाट लागतात, शिवाय खूपच हेल्दी आहेत। यामध्ये आपण अनेक पीठं, भाज्या यांचा उपयोग केलेला आहे। व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद।